झणझणीत आणि जिभेची चव वाढवणारी खानदेश प्रसिद्ध डाळ गंडोरी किंवा डाळ मिरचीची भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत। 6 ते 7 लोकांना अगदी आरामशीर पुरेल अशा प्रमाणात आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। खानदेश प्रसिद्ध डाळ गंडोरी किंवा डाळ मिरचीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पारंपरिक पद्धतीने ही भाजी तुरीच्या डाळीसोबतच केली जाते, त्यामुळे तुरीची डाळच घ्यायची। आता डाळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, त्यासाठी धुतलेली डाळ मी इथे कुकरमध्ये काढून घेतली। या डाळीसोबतच आपल्याला काही भाज्यासुद्धा शिजवून घ्यायच्या आहे। तर इथे मी कच्चे टमाटे घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे। तर असे मोठ्या फोडी कट करून घेतलेले आहेत हे टमाटे, काढून घेतले कुकरमध्ये। त्यानंतर वांगे घेतलेले आहेत 2 वांगे कट करून घेतल्यानंतर 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। वांगे वेळेवरच कट करायचे, म्हणजे ते काळेही पडत नाही आणि अगदी छान मऊ शिजतात। त्यानंतर इथे मिरच्या घेते आहे 20 अगदी झणझणीत बारीक हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे। तुम्ही इथे बघू शकता मिरचीचे असे गोल आकारामध्ये मी तुकडे करून घेतलेले आहे। या गोल आकारात कट केलेल्या मिरच्यांना गंडोऱ्या असं म्हटलं जातं आणि ही भाजी आपण डाळीसोबत बनवतोय, म्हणून या भाजीला डाळ गंडोरी किंवा डाळ मिरचीची भाजी असं म्हणतात। त्यानंतर इथे आंबट चुका मी घेतलेला आहे, 1 जुळी आंबट चुक्याची आहे। आंबट चुका आणि कच्चे टमाटे तुम्ही किती प्रमाणात घेतले त्यानुसार भाजीला आंबट चव येते। तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार आंबट चुका कच्चे टमाटे कमी जास्त वापरू शकता, मात्र या घेतलेल्या प्रमाणामध्ये भाजी अगदी परफेक्ट तयार होते। त्यानंतर आता शिजण्यासाठी इथे पाणी घालते आहे। तर आपण डाळ घेतली त्याच्या 3 पट इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। पाऊण वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, त्यासाठी 3 वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे, कारण आपण इथे भाज्यासुद्धा वापरलेल्या आहे। त्या सगळ्या भाज्या छान शिजाव्या म्हणून पाणी असं 3 पट मी इथे घेतलेलं आहे। आता सर्व साहित्य थोडं खालीवर करून घेतलं। कुकरचं झाकण बंद करायचं आहे, कुकर गॅसवर ठेवायचं, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या करून सर्व साहित्य अगदी मऊ शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीलाच फुल करायची नाही किंवा फुल फ्लेमवर हे सर्व साहित्य शिजवायचं नाही, कारण पाणी आपण थोडं जास्त घातलेलं आहे, मग ते फुल फ्लेमवर उतू जातं आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित शिजत नाही। मग एखाद्या वेळेला खाली कुकर जळून सुद्धा जातं आणि व्यवस्थित हे सर्व साहित्य मग शिजत नाही। इथे आता कुकरचं झाकण मी काढून घेतलं, रवीच्या साह्याने सर्व साहित्य व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे वरण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। ही भाजी म्हणजे वरणाचा एक प्रकारच आहे, मस्त चवीला खूप छान लागते। सूप म्हणून सुद्धा ही भाजी तुम्ही छान वाटीमध्ये घेऊन चमच्याने पिऊ शकता सूपसारखीच। आता शिजवून घेतलेल्या या सर्व भाज्या डाळी मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि भाजी तयार करण्यासाठी मोठी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 पळ्या तेल घातलं। आता तेल छान कळकळीत गरम करून घेतलं, गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि फोडणीसाठी 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरं घातलं। त्यानंतर साधारण 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा छान ठेचून घेतलेला आहे। असा हा आलं आणि लसणाचा ठेचा तेलात घातला। त्यानंतर 3 तमालपत्र घालते आहे फोडणीसाठी। कढीपत्त्याची पानं घातली 10 ते 12। कांदा घालते आहे आता, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा खूप जास्त घालायचा नाही। त्यानंतर कांद्यासोबत इथे थोडंसं हिंग घालते आहे। तर हिंग थोडासा उशिरा घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि चव कायम राहते। अगदी गरम तेलामध्ये जिरं मोहरीसोबत हिंग घातला तर तो जास्त करपतो किंवा जळून जातो आणि चव लागत नाही, म्हणून असा थोडा उशिरा घालायचा हिंग। आता हे सर्व साहित्य असं हलवून घ्यायचं आहे। कांदा खूप जास्त तांबूस होऊ द्यायचा नाही। हलकाच रंग चेंज झाला की मग यामध्ये आपण इतर साहित्य घालणार आहोत। आता तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा रंग इथे चेंज झालेला आहे। गॅसची फ्लेम कमी आहे। इथे मी 1 छोटी वाटी भरून खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी असा हा जाडसर करून घेतलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, हा घालते आहे। शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक वापरायचा नाही, थोडासा असा जाडसरच ठेवायचा। आणि आता खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा परतून घेऊया। खूप जास्त वेळ परतत बसायचं नाही, कारण खोबऱ्यामध्ये आणि शेंगदाण्यांमध्ये सुद्धा तेल असतं, मग खूप जास्त वेळ परतत बसलं की ते तेल रिलीज होतं आणि भाजीची चव खराब होते। हलकंच असं परतून घेतल्यानंतर यामध्ये लगेच मसाले घालायचे आहेत। तर इथे 2 चमचे भरून मी धणे पावडर घातलेली आहे, चमचे अगदी गच्च भरलेले आहेत। अर्धा चमचा हळद घातली। त्यानंतर 2 छोटे चमचे भरून हा घरगुती खानदेशी गरम मसाला आहे, हा घातलेला आहे। मसाला तुम्ही तुमच्याकडे असेल तो वापरू शकता। हा मसाला कसा तयार करायचा ही रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे।
लिंक देणार आहे, तुम्ही नक्की चेक करा। आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आणि सर्व मसाले व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे। इथे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस वापरायचा नसेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे डाळीसोबत शिजवून घेतले तरी चालणार आहे। खोबरं आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त वापरू शकता। आता यामध्ये लगेचच ही घोटून घेतलेली डाळ घालायची आहे। व्यवस्थित तळापासून हलवून घेऊया। ही भाजी सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट करायची नाही, कारण शिजल्यानंतर आणि गार झाल्यानंतर सुद्धा ही भाजी घट्ट होते। आता इथे खूप अशी ही घट्ट भाजी आहे, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं, 1.5 ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे। भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर भाजी छान अशी घट्ट होत जाते आणि ही भाजी अतिशय घट्टही असेल तर चव लागत नाही आणि अतिशय पातळ असेल तरी चव लागत नाही, अशी मीडियम आपल्याला ही भाजी तयार करायची आहे। त्यानंतर पुन्हा मी यामध्ये अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे। आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि आता भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। या भाजीमध्ये तुम्ही कच्चे टमाटे आणि आंबट चुका किती प्रमाणात घेतला त्यानुसार भाजीला आंबट चव कमी जास्त येऊ शकते। आता इथे भाजीला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर पूर्ण उकळी काढून घेतल्यानंतर भाजीचा रंग तुम्ही बघू शकता, सुंदर असा रंग आलेला आहे आणि भाजीचा सुगंध पूर्ण घरभर मस्त दरवळतोय। अशा पद्धतीने अगदी पौष्टिक अशी ही खानदेशी पद्धतीने डाळ गंडोरीची भाजी बनवून तयार झाली आहे। भरपूर भाज्या असतात यामध्ये, त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। सूपप्रमाणे सुद्धा ही भाजी तुम्ही गरमागरम पिऊ शकता। आता गॅस मी ते बंद केला आहे। सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि इथे ही भाजी बनवून तयार झालेली आहे। साध्या भातासोबत, जिरा राईससोबत, पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खा, छान लागते। तर अशा पद्धतीने ही भाजी एक वेळा नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटू, बाय बाय।